Section 24 of the CRPC. Okay. Public prosecutor. ठीक है. For every high court, the central government of the state government or the state government shall, after consultation with the high court, appoint a public prosecutor. प्रत्येक हाय कोर्टाला सेंट्रल गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट आफ्टर कन्सल्टेशन विथ दॅट हाय कोर्ट ओके इथे पब्लिक प्रॉसिक्युटर नेमत आहे किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर अपॉइंट पब्लिक प्रॉसिक्युटर नेमण्यात येतो आहे अँड मे अल्सो अपॉइंट वन ॲडिशनल ओके सो डेफिनेटली पब्लिक पी नेमण्यात येतो आणि ॲडिशनल पी सुद्धा इथे नेमण्यात येतो आहे सो पब्लिक प्रॉसिक्युटर अँड ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर फॉर दी हाय कोर्ट okay public prosecutor for the conducting in such a court any prosecutions appeal or other proceeding काय काम आहे यांचं काय करायचं यांना प्रोसिक्युशनला कुठल्याही प्रकारची एनी प्रोसिक्युशनचे मॅटर्स चालवायचे सगळे प्रोसिक्युशन सांभाळायचं आहे अपील चालवायच्या बिकॉज अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे हायकोर्ट अँड अदर प्रोसिडिंग जी कुठली ॲप्लिकेशन्स रिट पिटिशन वॉट एव्हर ओके अदर प्रोसिडिंग्स तुम्हाला इथे चालवायची आहे ऑन द बिहाफ ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर द स्टेट गव्हर्नमेंट ॲज द केस मे बी ओके जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल तर सेंट्रल आणि स्टेटचं असेल तर स्टेट सो दिस इज द अपॉइंटमेंट फॉर द पब्लिक प्रोसिक्युटर सेक्शन लक्षात ठेवलं तरी बेटर आहे बाकी इतकं डीपली जायची गरज नाही नाव पुढे येऊया द सेंट्रल गव्हर्नमेंट मे अपॉइंट वन ऑर मोर पब्लिक प्रोसिक्युटर फॉर द पर्पज ऑफ कंडक्टिंग एनी केस ऑर क्लास ऑफ ए केसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑर लोकल एरिया अगेन द सेंट्रल गव्हर्नमेंट याला आपण काय म्हणतो स्पेशल पीपी म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम बघण्यासाठी ठीक आहे की नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम बघण्यासाठी अपॉइंट करत आहे इथे वन ऑर मोर पब्लिक प्रोसिक्युटर एक किंवा अनेक पीपी कुठे फॉर द पर्पज ऑफ कंडक्टिंग एनी केस ऑर क्लास ऑफ द केसेस ओके इन अ डिस्ट्रिक्ट ऑर लोकल एरिया म्हणजेच कुठे खाली डिस्ट्रिक्ट एरिया म्हणजेच सेशन डिव्हिजनला ओके सो डिस्ट्रिक्ट ऑर लोकल एरिया फॉर द स्पेशल पीपी कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही केसेस आहेत त्या स्पेशल पीपी इथे पाहणार आहे ओके नाव मोर 3 मध्ये या फॉर एव्हरी डिस्ट्रिक्ट द स्टेट गव्हर्नमेंट शॅल अपॉइंट अ पब्लिक प्रोसिक्युटर अँड मे अल्सो अपॉइंट वन ऑर मोर ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्पेशल पीपी होता तो जो की 2 मध्ये दिलाय आता इथे स्टेट गव्हर्नमेंट एव्हरी डिस्ट्रिक्टसाठी यांची जी अपॉइंटमेंट आहे ही स्टेट गव्हर्नमेंट करते जे की आपले पीपी आणि एपीपी असतात ओके पीपी अँड एपीपी ठीक आहे की नाही म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला सेशन कोर्टामध्ये काय करतात हे एव्हरी डिस्ट्रिक्टला स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करतात शॅल अपॉइंट अ पब्लिक प्रोसिक्युटर मे ऑल्सो अपॉइंट अ ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर हे वेगळं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्पेशली त्यांच्या कामासाठी ओनली फॉर द प्रोसिक्युशन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आहे स्पेशल पीपी अँड देन स्टेट गव्हर्नमेंटसाठी पीपी जे की स्टेट गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट लेवलवर अपॉइंट करतात आणि हे हायकोर्टाचे ओके विथ द कन्सल्टेशन ऑफ द हायकोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट इन द हायकोर्ट ओके पुढे या provided that the public prosecutor or additional public prosecutor appointed for the one district may be appointed also to the public prosecutor or additional public prosecutor as the case may be for the another district एका डिस्ट्रिक्टसाठी किंवा दोन डिस्ट्रिक्टसाठी सुद्धा एक पब्लिक प्रोसिक्युटर राहू शकतो एका आणि दुसऱ्या डिस्ट्रिक्टसाठी सुद्धा इथे काय त्याला नेमण्यात येऊ शकतं वन ऑर मोर डिस्ट्रिक्ट फॉर 4 मध्ये येऊया द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट Okay, the district magistrate shall in a consultation with the session judge prepare a panel of names of the person. आता हे डीएमचं जे पॅनल असतं ठीक आहे की नाही डीएम मॅजिस्ट्रेट शॅल इन अ कन्सल्टेशन्स विथ द सेशन जज प्रिपेअर अ पॅनल ऑफ नेम ऑफ ए पर्सन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे की तुमचं 25/3 मधून जशा अपॉइंटमेंट होतात तसंच हे डीएमचं जे पॅनल आहे हे डीएमचं पॅनल फॉर द नेम ऑफ द पर्सन्स हू आर इन हिज ओपिनियन ओके फिट टू बी अपॉइंटेड विथ द कन्सल्टेशन ऑफ द सेशन जज इथे तुमचा 5 वर्षाचा काळ कारण अडीच वर्षाच्या काळासाठी इथे पीपी म्हणून तुम्हाला नेमण्यात येऊ शकतं तुमच्याच कोर्टामधून तुमचाच डीएम तुमच्या डिस्ट्रिक्टचा विथ द कन्सल्टेशन ऑफ दॅट सेड सेशन कोर्ट
fit to be appointed as a public prosecutor or additional public prosecutor for the district. ह्या पोस्ट ज्या आहे 4 मध्ये ह्या कॅडरमधल्या कॅडरमध्येच होतात, म्हणजे त्या कोर्टातल्या तिथल्या तिथेच होत असतात. डीएमचं जे पॅनल आहे विथ द कन्सल्टेशन ऑफ दिस सेशन कोर्ट, एक गव्हर्नमेंटसाठी जे काही अपील्स किंवा जे काही प्रोसिक्युशनच्या प्रोसिडिंग्स आहे सेशन कोर्टामध्ये चालवण्यासाठी तिथे अपॉइंट केलं जातं. ही कुठल्याही प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू अपॉइंटमेंट झालेली नसते. No person shall be appointed by the state government as a public prosecutor or additional public prosecutor for the district unless his name appear in the panel of the name prepared by the district magistrate under the subsection 4. So इथे जोपर्यंत डीएम आणि सेशन कोर्ट विथ द कन्सल्टेशन झाल्याशिवाय इथून जे नेम प्रिपेअर नसेल होत तर मग तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करू शकत नाही. म्हणजे हे जी पोस्टिंग इथे अपॉइंटमेंट होती आहे डीएम विथ द कन्सल्टेशन ऑफ द सेशन कोर्ट आणि नंतर मग ॲज पर द स्टेट गव्हर्नमेंट त्यांची अपॉइंटमेंट केली जाते इथनं सिलेक्शन झाल्यानंतर. पण पहिले कुठलीही परीक्षा घेऊन स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला अपॉइंट करत नाही इथे, ती आपली APP आहे. ठीक आहे. सो इथनं एकदा नेम सिलेक्ट झालं की देन तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट इथे मग अपॉइंट करू शकतं. बट जोपर्यंत डीएम विथ द कन्सल्टेशन ऑफ द सेशन जज इथे तुम्हाला परमिशन देणार नाही आणि तुमचं नेम प्रिपेअर करणार नाही पॅनल डीएमचं, तोपर्यंत तुम्हाला तिथे अपॉइंट करता येणार नाही कुणाला. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 5, सेक्शन 5 मध्ये काहीही म्हटलं असेल तरी की जोपर्यंत डीएम पॅनल नेम सजेस्ट करणार नाही तोपर्यंत, वेअर इन द स्टेट there exists a regular cadre for the prosecuting officer, the state government shall appoint a public prosecutor or additional public prosecutor only from the among the person constituting such a cadre. तर त्याच कॅडर मधलं, ठीक आहे, जेवढा तुमचा कोर्टाचं जे कॅडर आहे त्याच कॅडर मधला एकच व्यक्ती तिथनं स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्टली नेमू शकतं. दिस इज आय थिंक नंतर अमेंडमेंट आले, पहिले तर पॅनल अदरवाईज दॅन पॅनल होत नव्हतं, नंतर मग यांनी डायरेक्टली सांगितलं की यस स्टेट गव्हर्नमेंटही डायरेक्टली आता अपॉइंट करू शकतं. दिस इज द नॉट विथ स्टँडिंग देऊन तुम्हाला ते दिलेलं आहे. बट अगेन प्रोवायझो दिलेला आहे, प्रोव्हाइडेड वेअर इन द ओपिनियन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट नो सुटेबल पर्सन इज अवेलेबल. पहिले म्हटलं की कॅडरमधलाच व्यक्ती तुम्हाला नेमावं लागेल, डीएमलाही आणि सेशन कोर्टाच्या कन्सल्टेशननीही आणि स्टेट गव्हर्नमेंटला नेमायचं असेल तरी पण whether government no suitable person is available in the cadre for the appointment of the government, that the government may appoint a person as a public prosecutor, additional public prosecutor as the case may be from the panel name prepared by the district magistrate under subsection 4. ओके, सो इथे म्हटलं आहे की जर त्या पॅनलमध्ये एखादा व्यक्ती त्या कॅडरचा नसेल तर डीएम जो सजेस्ट व्यक्ती करेल त्या डीएमनी जे सजेस्ट व्यक्ती केला आहे ॲडव्होकेट त्याला इथे नेमण्यात येणार आहे. एवढी अपॉर्च्युनिटी इथे डीएमला देण्यात आलेली आहे. नाव इथे एक्सप्लेनेशन दिलं की कॅडर म्हणजे काय, तर जे काही रेग्युलर प्रॉसिक्युटिंग ऑफिसरचं कॅडर आहे ते. ओके, त्यानंतर प्रॉसिक्युटिंग ऑफिसर म्हणजे कोण, बी मध्ये दिलेलं आहे, मीन्स अ पर्सन बाय वॉट एव्हर नेम कॉल्ड अपॉइंटेड टू परफॉर्म अ फंक्शन्स ऑफ द पब्लिक प्रॉसिक्युटर ॲज अ ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर असिस्टंट प्रॉसिक्युटर अंडर दिस कोड. या कोड अंतर्गत जो पब्लिक प्रॉसिक्युटर ॲडिशनल आणि असिस्टंट म्हणून काम करतो त्याला प्रॉसिक्युटिंग ऑफिसर नंतर म्हटल्या जाणार आहे. आता तो कधी प्रोसिक्युटर बनतो हे त्यांनी खाली दिलंय, हे वर द्यायचं की त्याचं क्वालिफिकेशन काय, तर क्वालिफिकेशन ॲट दी एंड ऑफ द सेक्शन दिलेलं आहे, दॅट गिवन अंडर सेक्शन 24 सबसेक्शन 7. A person shall be eligible to be appointed as a public prosecutor or an additional public prosecutor under subsection 1, जिथे subsection 1 मध्ये यांची जी अपॉइंटमेंट होती आहे, or subsection 2 or subsection 3 हे सगळेच. ओके, हायकोर्ट, सेशन कोर्ट, पॅनलचे सगळे जे ॲडव्होकेट आहेत त्यांची इलिजिबिलिटी काय आहे, or subsection 6 only if he has been in a practice as an advocate for not less than 7 years. कमीत कमी 24/7. ओके, 24/7 लक्षात ठेवायचं आणि इथे दिले आहे तुमचं इलिजिबिलिटी 7 वर्ष कमीत कमी तुमची प्रॅक्टिस हवी तरच तुम्ही या पदासाठी नेमले जाता. ओके, फॉर द पीपी. नाउ द सेंट्रल गव्हर्नमेंट or the state government may appoint a for the purpose of any case or class of the cases. जिथे सेंट्रल गव्हर्नमेंट मी तुमची सेकंड मध्ये, ओके, जी सेकंड 24 सेकंड आहे ना तुमचा, हा 24 सेकंड होता, इथे स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटरची नेमणूक होत होती, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट ओनली फॉर द स्पेशल केसेस अँड क्लास ऑफ द केसेससाठी पीपीला अपॉइंट करत आहे, दॅट इज वी कॉल द स्पेशल पीपी. सो
a person who has been in a practice as an advocate for not less than 10 years as a special public prosecutor. So हा ॲज अ स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर तुम्हाला जर नेम करून घ्यायची असेल तर तुमची 10 वर्ष प्रॅक्टिस पाहिजे आहे. अदरवाईज तुम्हाला मग पी पी किंवा ॲडिशनल पी पी बनायचं असेल तर तुमची 7 वर्ष आणि स्पेशल पी पी बनायचं असेल तर 10 वर्ष प्रॅक्टिस लागते. दिस इज अ क्रायटेरिया. ओके. Okay. Provided that the court may permit the victim to engage an advocate of his choice to assist the prosecutions under this section. Okay, definitely. जरी ते तुम्ही prosecution through एखादा जरी ॲडव्होकेट किंवा प्रॉसिक्युशनने वकील दिला असेल स्पेशल पी तरी तुम्ही स्वतः एंगेज ॲडव्होकेट करू शकता फॉर युअर काय म्हणतो त्याला तुमच्या समाधानासाठी की ठीक आहे बाबा आमचा तुम्हाला एक ॲडव्होकेट असिस्ट करणार. ओके. बाकी ते दुसरं काही ॲडिशनल वगैरे ते वाचू नका. त्यानंतर महाराष्ट्राची एक अमेंडमेंट आहे इथे सेकंड पेजवर. Maharashtra Amendment. In its application to the Maharashtra in section 24 in subsection 1 delete the word after consultation with the High Court. आपण हायकोर्टाची कन्सल्टेशन घ्यायची इथे गरज नाही. एक मध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे फॉर द महाराष्ट्र स्टेट ओनली. In subsection 4 for the word in consultation with the session court. in session court ची consultation according to the महाराष्ट्र घ्यायची गरज नाही. हे जेही इथे लाईक APPचं प्रिपरेशन करत असेल त्यांना ह्या अमेंडमेंट वगैरे महत्त्वाच्या आहे. अदर दॅन बाकी JMFCला ह्या महत्त्वाच्या नाही. Now the most important section which is for the JMFC tribal court, that is the 25 section. What is the section 25 here? असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर जे की इथे JMFCच्या कोर्टात जे कोणीही इथे असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून इथे नेमण्यात आलेले असतात सरकारी वकील ज्यांना आपण म्हणतो. द स्टेट गव्हर्नमेंट शाल अपॉइंट इन एव्हरी डिस्ट्रिक्ट. स्टेट गव्हर्नमेंट यांची अपॉइंट करतात. म्हणजेच आता जी MPSC परीक्षा घेत आहे तुमची ती म्हणजे घेतली ती एव्हरी डिस्ट्रिक्ट वन ऑर मोर असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर फॉर द कंडक्टिंग प्रोसिक्युशन्स इन द कोर्ट्स मॅजिस्ट्रेट. तर कोर्ट्स मॅजिस्ट्रेट मीन्स कुठला JMFC. मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणजेच काय JMFC मॅजिस्ट्रेट. ओके. सो हे जे मॅजिस्ट्रेटचे सीजन आणि खालचे जे कोर्ट्स आहे टू फॉर द JMFC इथे जे काहीही APP नेमले जातात दॅट इज ॲडिशनल नाही आहेत ते असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर हे की JMFC कोर्टामध्ये असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरचं काम करतात. सो हे अपॉइंटेड बाय दी स्टेट गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 25(1) अंतर्गत यांची परीक्षा घेऊन अपॉइंटमेंट होत असते जे की आत्ता परीक्षा झालेली आहे. नाऊ 1A मध्ये काय दिलेलं आहे इथे द सेंट्रल गव्हर्नमेंट मे अपॉइंट वन ऑर मोर असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर फॉर द पर्पज ऑफ कंडक्टिंग एनी केस ऑर क्लास ऑफ केसेस इन द कोर्ट ऑफ द मॅजिस्ट्रेट. सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्टली कुठल्याही मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये स्पेशल APP नेमू शकतात का? यस नेमू शकतात फॉर द पर्पज ऑफ स्पेशल केसेससाठी स्पेशल इथे तुमच्याकडे नेमू शकतात. लाईक एखादं लाईक काय म्हणू शकतो त्याला अँटी करप्शन टॅक्सेसचे मॅटर्स असेल ठीक आहे की ना असिस्ट विथ द टॅक्स वगैरे असे काही मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे असेल तर तिथे ते नेमून येऊ शकतात. मग तिथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा व्यक्ती येईल आणि मग तो म्हणजेच हा स्पेशल APP आणि ती केस चालवेल. ओके. 2 मध्ये येऊया. सेव ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन सबसेक्शन 3. सबसेक्शन 3 मध्ये जे काही म्हटलंय त्याला आपण लक्षात ठेवूया इथे आणि पुढे जाऊया. नो पोलीस ऑफिसर शॅल बी इलिजिबल टू बी अपॉइंटेड ॲज अ असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर. पोलीस ऑफिसरला कधीही कुठल्या केसमध्ये इथे असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून नेमण्यात येणार नाही. कुणाला? पोलीस ऑफिसरला. पण कोणता पोलीस ऑफिसर? जो की त्या मॅटरमध्ये IO आहे हे यांनी खाली दिलेलं आहे 3च्या प्रोवायझोमध्ये. तर डायरेक्ट येऊया 3च्या प्रोवायझोमध्ये प्रोव्हाइडेड दॅट ह्या 2ला सरळ प्रोव्हाइडेड खाली वाचायचं की पोलीस ऑफिसर कधी नेमला जात नाही तर खाली वाचा प्रोव्हाइडेडमध्ये. Provided that the police officer shall not be so appointed if he has taken any part in the investigation into the offense with the respect to which the accused is being prosecuted. ओके. त्याचा इन्व्हेस्टिगेशन या मॅटरच्या एखाद्या पर्टिक्युलर मॅटरच्या इन्व्हेस्टिगेशन पार्टमध्ये संबंध असेल किंवा तो त्यामध्ये IO असेल तर तो पोलीस ऑफिसर इथे त्या पर्टिक्युलर केसचा APP बनू शकत नाही. अदरवाईज एनी पोलीस ऑफिसर APP ही बनू शकतो जर रिक्वायरमेंट असेल तर. पण असं होत नाही सहजासहजी. ओके. अँड इफ ही बिलोज द रँक ऑफ द इन्स्पेक्टर आणि एखादा कुठलाही बिलो द रँक ऑफ द इन्स्पेक्टर
सरकारी प्रॉसिक्युटर म्हणून इथे कोर्टात काम करू शकत नाही. हे 2 लक्षात ठेवा. त्यानंतर आता सरळ सरळ सबसेक्शन 3 मध्ये येऊया. वेअर नो असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर इज अवेलेबल फॉर द पर्पज ऑफ एनी पर्टिक्युलर केस, द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मे अपॉइंट एनी अदर पर्सन्स टू बी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर इन चार्ज ऑफ द केस. याला म्हणतो आपण 25/3 ची अपॉइंटमेंट. ह्या 25/3च्या ज्या अपॉइंटमेंट आहे हा DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तुमची करतं. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तुमचे डायरेक्टली इंटरव्ह्यू घेतं आणि जिथे ज्या कोर्टामध्ये रिक्वायरमेंट आहे आता खूप अर्जंटली कुणाची APPची, जी की सरकारी गव्हर्नमेंटनी इथे 25 अंतर्गत अपॉइंट केलेले नाही आहेत, तर तुमची 25/3 अंतर्गत हे DM इंटरव्ह्यू घेऊन तुमची डायरेक्टली कोर्टामध्ये अपॉइंटमेंट करू शकतात ॲज अ APP असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर 25/3 अंतर्गत. So this all the sections deals with बोला कॉन्ट्रॅक्ट बेसिस ना आले. येस येस ठीक आहे. सो इथे स्पेशल जे APP आहेत ते नेमण्यात येऊ शकतात, त्याला आपण स्पेशल APP म्हणतो. ओके, सेक्शन 25A. ठीक आहे, डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन. ओके, काय आहे डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन? ठीक आहे की नाही, डायरेक्टरेट ऑफ प्रोसिक्युशन हे स्पेशल PP असतात का? APPच असतात नाही हे? नसतात, स्पेशल नाही. ठीक आहे, APP ओनली येस APP 25. येस. द स्टेट गव्हर्नमेंट मे एस्टॅब्लिश्ड ही ॲक्च्युली 2006 मध्ये हे दिलेलं आहे आपल्याला. डायरेक्टर ऑफ द प्रोसिक्युशन 2006 मध्ये आलेलं आहे. आणि यांना अभियोजन निदेशालय असं मराठीतनं म्हणतात. ओके, state government may establish a directorate of the prosecution consisting of a directorate of prosecution and as may deputy director of the prosecution it thinks fit. State government इथे establish करणार आहे हे ऑफिसेस डायरेक्टोरेट ऑफ द प्रोसिक्युशन. त्याच्यामध्ये एक डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन राहणार आहे आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन राहणार आहे. ठीक आहे, डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन आणि याला डेप्युटी डायरेक्टर ऑफ द प्रोसिक्युशन 2 पोस्ट अशा इथे नेमण्यात येणार आहे. ठीक आहे, एव्हरी स्टेटला हे एस्टॅब्लिश आहे. अँड अ पर्सन शॅल बी एलिजिबल टू बी अपॉइंटेड ॲज अ डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन्स ऑर अ डेप्युटी डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन ओनली इफ ही हॅज been in a practice as an advocate for the not less than 10 years, and such appointment shall be made with the concurrence of the Chief Justice of the High Court. Definitely okay, CJ चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट इथे ही अपॉइंटमेंट करणार आहे. चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट ज्याची प्रॅक्टिस 10 इयर आहे त्याला डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन म्हणून नेमण्यात येऊ शकतं. 3 मध्ये आहे द हेड ऑफ द डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन शॅल बी द डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन. जो कोणीही हेड आहे ते डायरेक्टरेट प्रोसिक्युशनचा कोण राहणार आहे? हा ज्याला की डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन नेमला आहे तोच तिथे हेड राहणार आहे. शॅल बी द डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन हु शॅल फंक्शन अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ द हेड ऑफ द होम डिपार्टमेंट ऑफ द स्टेट. होम मिनिस्ट्री, स्टेट होम मिनिस्ट्री, होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत हा डायरेक्टरेट ऑफ प्रोसिक्युशन आणि हे प्रोसिक्युशन ऑफिस काम करणार आहे. कुणाच्या अंतर्गत? स्टेट होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत. ओके, त्यानंतर पुढे या एव्हरी डेप्युटी डायरेक्टर ऑफ द प्रोसिक्युशन शॅल बी सबऑर्डिनेट टू द डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन. प्रत्येक DY हा सबऑर्डिनेट करेल डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशनला. अँड एव्हरी पब्लिक प्रोसिक्युटर, ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर अँड स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर. आत्ता आपण 24 मध्ये जे कोणी बघितले पब्लिक प्रोसिक्युटर, ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर, स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर अपॉइंटेड बाय द स्टेट अंडर सेक्शन 1, ओके, or as the case may be, section 8 of the 24 to conduct cases in the high court shall be subordinate to the director of prosecution. हे सगळे PP, ॲडिशनल PP, ठीक आहे की नाही, हे सगळे जे आहेत ते कुणाला सबऑर्डिनेट करणार, कुणाच्या आधिपत्याखाली काम करणार? डायरेक्टोरेट ऑफ दी प्रोसिक्युशनच्या आधिपत्याखाली ते काम करणार आहे. 6 मध्ये या एव्हरी पब्लिक प्रोसिक्युटर, 6 झाले का आपला? नाही, every public prosecutor, additional public prosecutor, special prosecutor appointed by the state government under subsection
झालं ना 6 shall be subordinate. Yes, Yes, ma'am. sorry. 7. 6 7 the power and function of the directorate of the prosecution and the deputy director of the prosecution and the area for which each of the deputy directors of the prosecution have been appointed shall be such as the state government may by the notification specify. तर जे काही पॉवर्स जे काही फंक्शन्स आहेत कुणाचे इथे डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन डेप्युटी डायरेक्टर ऑफ द प्रोसिक्युशनचे हे जे स्टेट गव्हर्नमेंट आहे हे नोटिफिकेशन काढणार आणि नोटिफाय करणार त्यानुसार हे इथे काम करणार आहे म्हणजेच होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत बाय ऑफ द स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत हे काम झालं करतात. का सब प्लस 5 5 झालं ना नाही 5 एक एक कुठलं तरी राहिलंय त्याच्यातलं बघूया. 5 राहिले मॅम तेच मी ओके नो प्रॉब्लेम. The provision of this section shall not apply to the Advocate General for the state while performing the function of the public prosecutor. जेव्हा ॲडव्होकेट जनरल इथे पब्लिक प्रोसिक्युटर मधून कुठल्याही कोर्टात काम करतो तर त्याला हे नियम लागू नाही, त्याला यांच्या डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशनच्या अंतर्गत काम करण्याची गरज नाही. ठीक आहे. सो दिस सेक्शन इज नॉट अप्लिकेबल टू प्रॅक्टिस फॉर द ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. ओके. एव्हरी पब्लिक प्रोसिक्युटर ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर 6 वाजती मी आपलं 5 झालं होतं 6 नाही झालं. Prosecutor and special prosecutor appointed by the state government under subsection 3 or as the case may be subsection 8 section 24 to the conduct cases in a district court and every assistant public prosecutor appointed under subsection 1 of section 25 shall be subordinate to the deputy director prosecution. तर हे म्हणतात की हे जे कंडक्ट करतात डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सगळ्या केसेस हे सुद्धा सगळे डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशनला असिस्ट करणार आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली इथे काम करणार आहे. ठीक आहे. तर आज आपण इथपर्यंत पोर्शन CRPCचा संपवला आहे. उद्या सेक्शन 626 पासून आपण पुढे कंटिन्यू करूया. ओके. लाईक 41 पर्यंत आणून आपण इथं ठेवूया कारण 41 आपल्याला परवाला सुरू करावा लागणार आहे. ओके. चलो बाय.